जय हिंद मित्रांनो. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये परकीय सत्तांचं आगमन कशा प्रकारे झालं आणि भारतातून या परकीय सत्ता कशा प्रकारे निघून गेल्या याचा आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकलं आणि साहजिक आशिया खंडाकडे येण्याचा जो व्यापारी मार्ग होता हा व्यापारी मार्ग बंद झाला. साहजिकच नवीन सागरी मार्ग शोधण्याची एक आवश्यकता निर्माण झाली, निकष निर्माण झाले आणि यातूनच इसवी सन 1498 20 मे 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा हा भारतातील केरळमधील कालिकत या बंदरामध्ये पोहोचला. अशा प्रकारे मित्रांनो, भारतामध्ये येणारे पहिले जे परकीय होते हे पहिले परकीय होते पोर्तुगीज. पोर्तुगीजांचं भारतामध्ये आगमन 1498 मध्ये झालं. त्यानंतर 1510 मध्ये या पोर्तुगीजांनी गोवा जिंकला आणि मग पोर्तुगीजांनी आपल्या देशातील दीव आणि दमण या प्रदेशावरती आपला कब्जा केला. त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1595 मध्ये भारतामध्ये डच आले. हे या डच लोकांनी भारतामध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि भारतामध्ये येणारा दुसरा जो परकीय होता हे डच होते. त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1608 मध्ये इंग्लंडचा एक वकील सर थॉमस रॉ हा भारतामध्ये आला आणि त्याने आपल्या भारतातील त्यावेळेचा जो भारताचा सम्राट होता जहांगीर बादशाह, या जहांगीर बादशाहकडून व्यापाराची सनद मिळवली. अशा प्रकारे मित्रांनो, भारतामध्ये तिसरे जे परकीय आले त्यांचं नाव आहे इंग्रज. इसवी सन 1615 मध्ये खऱ्या अर्थाने भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं आगमन झालं आणि त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1664 मध्ये भारतामध्ये फ्रेंच आले आणि खऱ्या अर्थानं अधिकृतपणे 1668 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आपण बघितलं की भारतामध्ये येणारा पहिला जो पहिले जे परकीय होते पोर्तुगीज 1498 मध्ये त्यांचं भारतामध्ये आगमन झालं. त्याच्यानंतर भारतामध्ये डचांचं आगमन झालं. 1595 मध्ये भारतामध्ये डच आले. त्यानंतर मित्रांनो, भारतामध्ये येणारा तिसरा जो परकीय होता इंग्रज होते. 1615 मध्ये इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालं आणि शेवटचे जे परकीय होते फ्रान्स किंवा फ्रेंच यांचं आगमन 1664 मध्ये झालं. हे मित्रांनो झालं आगमन. त्यानंतर माहिती आहे आपल्याला की मित्रांनो, आपल्या देशामध्ये अनेक चळवळी सुरू झाल्या. इथले राजे महाराजे संस्थानिक क्रांतिकारक या लोकांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्याचा लढा पुकारला आणि यातूनच मग एक एक परकीय सत्ता आपल्या भारतातून निघून जायला सुरुवात झाली. मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे की बाबा पोर्तुगीज 1498 मध्ये आले. मात्र ज्या वेळेला पूर्ण भारत स्वतंत्र झाला 1947 15 ऑगस्ट भारतामध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवली. मात्र हे पोर्तुगीज आपल्या देशामध्ये त्यानंतरही राज्य करत होते. पोर्तुगीजांना भारतातून घालवण्यासाठी किंवा हुसकावून लावण्यासाठी आपल्या भारतीय लष्कराला ऑपरेशन विजय करावं लागलं आणि मग हे पोर्तुगीज 19 डिसेंबर 1961 मध्ये भारतातून कायमस्वरूपी निघून गेले. म्हणजे भारतात मित्रांनो सर्वात प्रथम आले पोर्तुगीज 1498 मध्ये आणि भारतातून निघून जाणारा शेवटचा परकीय आहे पोर्तुगीज 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीज भारतातून निघून गेले. त्याच्यानंतर मित्रांनो 1595 ला आपण बघितलं की डचांचं भारतामध्ये आगमन झालं आणि 1825 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीशी करार करून या देशातून इंडोनेशियामध्ये निघून गेले. अशा प्रकारे 1595 ला आलेले डच 1825 मध्ये भारतातून निघून गेले. त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 इंग्रज अधिकृतपणे भारतातून निघून गेले. म्हणजे इंग्रजांचं निर्गमन भारतातून 1947 ला झालं आणि मित्रांनो
भारत स्वतंत्र झाला तरी फ्रान्स मात्र भारतावरचा कब्जा सोडायला तयार नव्हता आणि मग 1954 मध्ये आपल्या सैनिकांना आपल्या लष्कराला फ्रान्स विरुद्ध कारवाई करावी लागली, पोलिसी कारवाई करावी लागली आणि मग फ्रान्सने 1954 मध्ये आपल्या भारतावरचा कायमस्वरूपी ताबा सोडून दिला. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ज्या सत्ता, पोर्तुगीज सत्ता 1498 ला आली, 1961 ला भारतातून निघून गेले. डचांचं आगमन 1595 ला झालं, 1885 ला डच भारतातून निघून गेले. मित्रांनो, 1615 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये आगमन झालं. 1947 15 ऑगस्ट इंग्रज भारतातून निघून गेले आणि लास्टला आपल्याला माहिती आहे मित्रांनो, फ्रेंच 1664 मध्ये आले आणि 1954 मध्ये फ्रेंचांचं देखील भारतातून निर्गमन झालं. अशा प्रकारे या परकीय सत्ता भारतात आल्या आणि भारतातून निघून गेल्या.